आज ना माझी दीदी आणि वहिनी काहीतरी विचार करत होत्या आणि मग मी तिथं गेले आणि विचारलं, की "काय विचार करत आहात?" तर त्या म्हणल्या, की "आम्हाला काहीतरी बनवायचं आहे, पण काही सुचतच नाही." मग मी म्हणलं, "मी पण तुम्हाला हेल्प करते." आणि मग मी पण त्यांच्यासोबत विचार करू लागले आणि जेव्हा मग आम्हा तिघींचं एकमत झालं, तेव्हा आम्ही ठरवलं, की काहीतरी बनवायचं. तर त्यासाठी आम्ही हे पाव किलो मैदा घेतलेला आहे आणि त्याला मळून घेतलेला आहे. मळून घेतल्यानंतर त्याची छान असं असं रोल करून एक आपण आपल्या साध्या चपातीसारखं ना, तर करून घ्यायचं आणि वरती टाकायचं. आणि आता ह्याला बघा 2 भाग झालेले आहेत त्याचे आणि असं वरचा पडदा असं काढून घेतलेले आहे वहिनीनं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करायचं ठरवलं होतं बरं का. आणि मग इकडं दीदीनं समोश्यामध्ये भरण्याचं सारण तयार केलं होतं. कांदा, वाटाणे, कोथिंबीर, अद्रक, लसूण वगैरे काय-काय एक्स वाय झेड तिने घातलं होतं आणि बनवून सारण तयार केलं होतं आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी तिघींनी मिळून आम्ही हे समोसे बनवले. आणि मग दीदी आमची म्हणाली, की "मीच तळते, मला तळायला आवडतं." "बरं ठीक आहे बाई, तूच तळ," म्हणलं तिला. आणि मग दीदीने असे ब्राऊन कलर येईपर्यंत समोसे छान असे तळून घेतलेले आहेत, फ्राय करून घेतलेले आहेत. आणि मग आम्ही बसलो जेवण करायला. त्यावेळेला बघितलं मस्त टेस्टी असे समोसे झाले होते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक